नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरमध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज याचा आपण अभ्यास केला. तो अभ्यास ऑलरेडी आपण 11वीमध्ये पण झालेला होता आणि त्यावेळेस तुम्हाला त्याचं रिव्हिजन झालं असेल नक्कीच. आपण एक पुढचा प्रश्न आहे की जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये 6 नंबरला आहे पहा. फाइंड द अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह produced due to interference of two waves given as y1 is equals to a1 sin omega t and y2 is equals to a2 sin omega t plus phi. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, दोन साऊंड वेव्स घ्यायचे आणि त्या दोन साऊंड वेव्सचं मिक्सिंग करायचं म्हणजे सुपरपोजिशन करायचं आणि रिझल्टंट वेव्ह जी मिळेल त्याच्यावरून त्या रिझल्टंट वेव्हचा ॲम्प्लिट्यूड जो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर हा सगळा पूर्ण मॅथमॅटिकल पार्ट आहे. जसं आपण कॉम्पोजिशन ऑफ टू एसएचएम्स म्हणजे ऑसिलेशन्स चॅप्टरमध्ये कॉम्पोजिशन ऑफ टू एसएचएम्सचा जो अभ्यास केला अगदी त्याच प्रकारे इथे देखील आपण मॅथमॅटिकल पार्ट बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपण दी इंटरफेरन्स ऑफ टू वेव्ज y1 अँड y2. हे पहा, पहिली वेव्ह जी आहे y1 जी आहे ती कशी दिली आहे त्यांनी, y1 is equals to a1 sin omega t आणि y2 is equals to a2 sin omega t plus phi. आता ह्या ज्या दोन वेव्ज आहेत साऊंड वेव्ज, त्या दोघांमध्ये पहिल्या वेव्हचा जो फेज डिफरन्स आहे किंवा फेज इनिशियल फेज जो आहे, इनिशियल फेज फाय किंवा अल्फा आपण ज्याला म्हटलं, तो 0 आहे. आणि सेकंड वेव्हमध्ये त्या सेकंड वेव्हचा जो इनिशियल फेज आहे तो आहे फाय. म्हणजे दोन्ही वेव्हजमधला जो फेज डिफरन्स दिसतोय आपल्याला तो आहे फाय. आणि पहिल्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड a1, दुसऱ्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड a2. तर मग आपण आता काय करूयात, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या दोघांचा आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काढूयात. y इज इक्वल्स टू y1 प्लस y2. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू a1 sin omega t प्लस a2 sin omega t प्लस phi. आता इथं आपण काय करूया, हे a1 sin omega t असंच ठेवूया आपण, a1 sin omega t ॲज इट इज प्लस, तर इथे a2 sin omega t प्लस फाय जे आहे याला आपण एक ट्रिग्नॉमेट्रीमधलं रिलेशन यूज करूया. कोणतं रिलेशन पहा, साइन ए प्लस बी हे ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन यूज करूया आपण. काय बरं त्याचं एक्सपान्शन, काय बरं ते फॉर्म्युला, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला या ठिकाणी याला आपण अप्लाय करूयात साइन ओमेगा टी प्लस फायला. म्हणजे हे ओमेगा टी जे आहे त्याला ए म्हणूया आणि फाय जे आहे त्याला आपण बी म्हणूया आणि अशा प्रकारे या रिलेशनचा उपयोग आपण करूया. सो लेट अस यूज साइन ए प्लस बी फॉर्म्युला, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी टू फाइंड द आन्सर. प्लस a2, हे पाहता a2 ॲज इट इज साइन ए प्लस बीचा आत्ता तो फॉर्म्युला साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय. इथं आता हे a2 जे आहे ते a2 ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊ आपण. काय येतं पहा, देअरफॉर y इज इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी प्लस a2 साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस a2 कॉस ओमेगा टी साइन फाय. आता या तीन टर्म्समध्ये साइन ओमेगा टी कुठं कॉमन आहे पहा,
ते आपण कॉमन काढूया. हे साइन ओमेगा टी कॉमन आहे. ते जर आपण कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळेल पहा. देअरफॉर y इज इक्वल्स टू साइन ओमेगा टी इंटू ब्रॅकेट a1 प्लस a2 कॉस फाय आणि प्लस सेकंड टर्म कॉस ओमेगा टी a2 साइन फाय. मी काय केलं आहे, साइन ओमेगा टी कॉमन काढलं आणि जे काही ब्रॅकेटमध्ये आहे ते घेतलं आणि a2 कॉस ओमेगा टी साइन फायला याप्रमाणे लिहिलं, कॉस ओमेगा टी आणि a2 साइन फाय. तर आता इथं आपण एक ॲडजस्टमेंट करायची आहे. काय ॲडजस्टमेंट करायची आहे बघा. ही जी टर्म आहे, ही टर्म आहे अशीच मी आता इथं घेतो. साइन ओमेगा टी ब्रॅकेट a1 प्लस a2 कॉस फाय आणि प्लस कॉस ओमेगा टी a2 साइन फाय. यामध्ये आपण a1 प्लस a2 कॉस फाय ही जी टर्म आहे, या टर्मला आपण a कॉस थिटा असं सबस्टिट्यूट करूया आणि a2 साइन फाय जे आहे त्याला आपण a साइन फाय असं सबस्टिट्यूट करूया. ओके, बघा आता काय येतं. y इज इक्वल्स टू काय इक्वेशन मिळालं आपल्याला. y इज इक्वल्स टू साइन ओमेगा टी इंटू ब्रॅकेट a1 प्लस a2 कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी a2 साइन फाय. हां, आता इथं आपण a1 प्लस a2 कॉस फाय ही जी व्हॅल्यू आहे ह्याला आपण काय सबस्टिट्यूट करायचं आहे, a कॉस थिटा. पुट a1 प्लस a2 कॉस फाय इज इक्वल्स टू a कॉस थिटा आणि a2 साइन फाय इज इक्वल्स टू a साइन थिटा असं आपण सबस्टिट्यूट करूया. ह्याला आपण म्हणूयात नंबर 3 आणि हे नंबर 4. a साइन थिटाचं व्हॅल्यू आपण a2 साइन फायची व्हॅल्यू a साइन थिटा घ्यायची आणि a1 प्लस a2 कॉस फायची व्हॅल्यू a कॉस थिटा घ्यायची. ह्याला 3 आणि 4 नंबर आपण दिले. आता ह्या दोन व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या की मग आपल्याला काय मिळेल पहा. y इज इक्वल्स टू साइन ओमेगा टी a1 प्लस a2 कॉस फाय ह्याचं आपण काय घेतलं, a कॉस थिटा, a कॉस थिटा प्लस कॉस ओमेगा टी a2 साइन फायला आपण काय घेतलं, a साइन थिटा, a साइन थिटा. तर या दोघांमध्ये a जर आपण कॉमन काढलं तर काय येईल पहा, a कॉमन साइन ओमेगा टी कॉस फाय कॉस थिटा प्लस कॉस ओमेगा टी साइन थिटा. तर हा ब्रॅकेट जो आहे साइन ओमेगा टी कॉस थिटा प्लस कॉस ओमेगा टी साइन थिटा, हे आता आपण मगाशी साइन ए प्लस बीचं एक्सपान्शन जे बघितलं त्याप्रमाणे आहे. साइन ए प्लस बीचं काय एक्सपान्शन आहे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग साइन ओमेगा टी कॉस थिटा प्लस कॉस ओमेगा टी साइन थिटा हे कशाचं एक्सपान्शन आहे, तर ते साइन ए प्लस बी म्हणजे साइन ओमेगा टी प्लस थिटा ह्याचं एक्सपान्शन आहे. म्हणजे हे झालं पहा रिझल्टंट वेव्हचं हे इक्वेशन. म्हणजे आपण दोन वेव्हज ॲड केल्या की ज्यांचा ॲम्प्लिट्यूड a1 a2 आहे आणि ज्यांच्यातला फेज डिफरन्स फाय आहे
असे दोन साऊंड वेव्ज आपण ॲड केले आणि आपल्याला अशा प्रकारचं हे रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन मिळालं. आणि ह्या रिझल्टंट वेव्हच्या इक्वेशनकडे आपण पाहिलं तर त्या रिझल्टंट वेव्हचा ॲम्प्लिट्यूड जो आहे तो ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी आपल्याला दिसतोय ए, आणि फ्रिक्वेन्सी ओमेगा तीच व्हॅल्यू आहे, ओमेगाच्या जागी ओमेगाच आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम आहे, आणि फेज डिफरन्स आहे थीटा. हा जो ॲम्प्लिट्यूड ए जो आहे याची व्हॅल्यू आपण आता काढायची. कशी काढायची? हे 3 नंबर आणि हे 4 नंबर हे जे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत, या दोन इक्वेशन्सचा उपयोग आपण आता करायचा आहे आणि आपल्याला तो ॲम्प्लिट्यूड ए जो आहे त्याची व्हॅल्यू आपण काढूया. बघूया आता कशी काढायची व्हॅल्यू. ओके, हे पहा, 3 नंबर आणि 4 नंबरचं इक्वेशन मी या ठिकाणी घेतो आहे. साईन फाय ए साईन फाय, ए साईन फाय इज इक्वल्स टू काय घेतलं आपण? ए टू ए साइन थीटा इज इक्वल्स टू ए टू साइन फाय, आणि ए कॉस थीटा इज इक्वल्स टू काय घेतलं आपण? ए वन प्लस ए टू कॉस फाय. हे 3 नंबर आणि 4 नंबरचे इक्वेशन्स. आता आपण हे सोडवून ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू काढूया. बघा, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 3 and 4, म्हणजे आता डाव्या बाजूचं स्क्वेअर करून ॲड करूयात. म्हणजे काय ना, पहा, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. लेफ्ट हँड साईड मी स्क्वेअरिंग करून ॲड केलं. आता राईट हँड साईड ए टू स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस ए वन प्लस ए टू कॉस फाय ब्रॅकेट स्क्वेअर. याप्रमाणे लेफ्ट हँड साईडचं स्क्वेअरिंग करून ॲड केलेलं आहे, राईट हँड साईडचं पण स्क्वेअरिंग करून ॲड केलेलं आहे. तर लेफ्ट हँड साईडला बघा, ए स्क्वेअर कॉमन काढता येतं आपल्याला, ए स्क्वेअर कॉमन, त्यामुळे आणि साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा असं ब्रॅकेटमध्ये येणार. आणि इथं आपण ए स्क्वेअर जर कॉमन काढलं तर त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती येणार? 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, त्याची व्हॅल्यू 1. आणि राईट हँड साईडला काय येतं पहा, ए टू स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस, आता हा जो ब्रॅकेट आहे ए वन प्लस ए टू कॉस फाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जसं आपण करतो तसं हे करूया आपण. म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे ए वन स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए टू स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस 2ab, 2a1 a2 कॉस फाय. देअरफॉर आता हे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ह्याची व्हॅल्यू किती घ्यायची? 1. सो देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू, अजून आता राईट हँड साईडला जर तुम्ही बघितलात तर आपल्याला इथं ए टू स्क्वेअर आणि हे ए टू स्क्वेअर कॉमन काढता येईल पहा. आणि ते जर कॉमन काढलं तर आपल्याला साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय याची व्हॅल्यू 1 घेता येते. ओके, मग आधी आपण काय करूया, ही ए वनची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. ए वन आधी घेऊया, ए वन स्क्वेअर आधी घेऊया, नंतर हे ए टू स्क्वेअर, नंतर हे 2a1 a2 कॉस फाय आणि प्लस आता हे ए टू स्क्वेअर कॉमन काढूया, ए टू स्क्वेअर ब्रॅकेट साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय. साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू तर 1 येणार. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू ए वन स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय प्लस ए टू स्क्वेअर.
ही व्हॅल्यू ए स्क्वेअरची आहे, आपल्याला एची पाहिजे, ॲम्प्लिट्यूड ए. त्यामुळे आपण आता स्क्वेअर रूट घेऊयात. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड आपल्याला काय मिळेल पहा. ए इज इक्वल्स टू अंडर रूट ए इज इक्वल्स टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi प्लस a2 स्क्वेअर. अशा प्रकारे पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये ही ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आपल्याला अशी मिळेल. तर हे जे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये जसं आहे तसंच तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स म्हणून ह्याचं आन्सर लिहून घ्यायचं आहे. तर ते याप्रमाणे पहा, मी तुम्हाला दाखवतो इथं. हे पहा, कन्सिडर टू वेव्ज हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड A1 A2 आणि फेज डिफरन्स फाय. मग हे Y1 Y2 ह्याला आपण नंबर 1 म्हणायचं, याला नंबर 2 म्हणायचं. नंतर मग हे दोघांचं ॲडिशन केलं आणि हे असं सोडवत गेलो आपण साईन ए प्लस बी फॉर्म्युला यूज करून. यामध्ये हे आपण ए साईन थिटा पहा, ह्याला नंबर 3 आणि ह्याला नंबर 4 असं तुम्ही घ्यायचं. आणि मग हे सोडवलं पुढं की आपल्याला असं इक्वेशन मिळतं, याला नंबर 5. आणि मग इथं ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 3 आणि 4 याप्रमाणे हे करत जायचं पहा. आणि स्क्वेअरिंग अँड ॲडिंग केलं की आपल्याला असं हे इक्वेशन मिळतं, ए इज इक्वल्स टू अंडर रूट. आणि ह्याला शेवटचं जे इक्वेशन आहे याला पुढचा नंबर आपल्याला देता येईल 6. ओके. तर याप्रमाणे हे नोट्स हे पुस्तकामध्ये जे दिले असंच तुम्ही नोट करून घेतलं तरी काही बिघडत नाही. आता आपल्याला याच्यावरून 2 केसेस बघायचे, 2 स्पेशल केसेस पाहायचे. काय की जो फेज डिफरन्स जो आहे हा फाय हा जर पहिल्यांदा 0 असेल तर उत्तर काय येईल. मग आता फेज डिफरन्स फाय 0 घेऊया आपण आणि उत्तर काय येतं बघूया. आणि फेज डिफरन्सची व्हॅल्यू पाय घेऊयात आणि काय येतं उत्तर बघूयात आपण. ओके. हे पहा, आपल्याला ॲम्प्लिट्यूड जो मिळाला आहे ए इज इक्वल्स टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 cos phi प्लस A2 स्क्वेअर. तर आता इथं आपण पहिल्यांदा जो फेज डिफरन्स फाय जो आहे तो 0 घेऊया. आणि cos 0ची व्हॅल्यू किती असते, cos 0ची व्हॅल्यू 1 असते. देअरफॉर A इज इक्वल्स टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 cos फायची व्हॅल्यू 1 प्लस A2 स्क्वेअर. हे स्क्वेअर रूटमधली जी टर्म आहे, हे स्क्वेअर रूटमधला हा पूर्ण ब्रॅकेट तो कशाचा एक्सपान्शन आहे, A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचं एक्सपान्शन आहे स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ A1 प्लस A2 इज इक्वल्स टू A1 प्लस A2. हा झाला ॲम्प्लिट्यूड व्हेन द फेज डिफरन्स इज 0. फायची व्हॅल्यू 0 असते तेव्हा ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू. आता समजा दोन्हीही वेव्ज ज्या आहेत त्या दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर उत्तर काय येईल. इफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ बोथ वेव्ज इज सेम देन व्हॉट इज द आन्सर. तर आन्सर काय येणार 2A. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो आहे तो किती येईल, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज इक्वल्स टू A प्लस A म्हणजे किती होणार, 2A होणार. मग आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. मग आता इथं ॲम्प्लिट्यूड वाढला आहे त्यामुळे इंटेन्सिटी काय होणार, मॅक्सिमम होणार. सो इंटेन्सिटी इज मॅक्सिमम अँड इट इज इक्वल्स टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. दोघांचा ॲम्प्लिट्यूड जो आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू A1 प्लस A2 ॲम्प्लिट्यूड ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं आपल्याला एक सांगता येईल की इंटेन्सिटी इज मॅक्सिमम व्हेन इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मॅक्सिमम व्हेन द टू साऊंड वेव्स मीट इच अदर व्हेन द फेज डिफरन्स इज 0. आता व्हेन फेज डिफरन्स इज 0 म्हणजे त्या दोन्ही कशा असतील, इन फेज. इन फेजमध्ये जेव्हा त्या दोन वेव्ज असतील तेव्हा त्यांचा फेज डिफरन्स 0 असेल आणि त्यावेळेसचा ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होईल आणि इंटेन्सिटी मॅक्झिमम होईल असं आपण याच्या ठिकाणी सांगू शकतो. आता केस नंबर 2. केस नंबर 2 मध्ये आपण काय करूया,
तो जो फेज डिफरन्स फाय जो आहे त्या फायची व्हॅल्यू आपण घेऊया पाय. मग तो जो फेज डिफरन्स आहे त्या फेज डिफरन्सची व्हॅल्यू जर आपण पाय घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी काय बदल होईल पहा. हा जो फेज डिफरन्स आहे या फेज डिफरन्सची व्हॅल्यू आपण 0 न घेता इथं पाय घेऊ आपण. मग कॉस पायची व्हॅल्यू किती असते -1. कॉस पायची व्हॅल्यू -1 येते. मग इथं आपण बदल काय होईल या ॲम्प्लिट्यूडच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये, याच्यामध्ये बदल काय होईल पहा, बघूया आपण. इथं आपण याच्या जागी पाय घ्यायचं आहे केस नंबर 2 आणि इथं पाय घेतल्यावर इथं -1 येणार. आपण लिहूया सरळ पाय कॉस पाय -1 therefore amplitude A is equals to अंडर रूट काय येईल बघा ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू A is equals to अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस आता इथं प्लस 2A1 A2 इंटू कॉस फाय. कॉस फायची व्हॅल्यू -1 आहे त्यामुळे इथं -2A1 A2 असं आपल्याला घ्यावं लागेल आणि प्लस A2 स्क्वेअर. हे कशाचं एक्सपान्शन आहे A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन आहे. सो A इज इक्वल्स टू A1 - A2. जर समजा दोन्ही ॲम्प्लिट्यूड सेम असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती येईल. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज इक्वल्स टू 0. कारण दोन्हीचा व्हॅल्यू सेम असेल तर A - A 0 होणार आणि जर ॲम्प्लिट्यूड 0 झाला तर इंटेन्सिटी 0 होणार. त्यामुळे इंटेन्सिटी मिनिमम होणार या ठिकाणी पहा. बिकॉज the amplitude is 0, intensity becomes minimum, and how much it is value, its value is 0, minimum intensity. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे दोन साऊंड वेव्ह मधला तो जर पाय असेल, पाय म्हणजे आउट ऑफ फेज, मग अशी इन फेज होतं, हे आता कसं असणार आहे आउट ऑफ फेज. व्हेन द टू साऊंड वेव्स मीट इच अदर इन आउट ऑफ फेज देन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मिनिमम. असं आपण या ठिकाणी कन्क्लुजन असं काढू शकतो. अशा प्रकारे आपला हा दोन केसेस या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. हे दोन केसेस इथं टेक्स्टबुकमध्ये देखील त्या दिलेल्या आहेत. ते याप्रमाणे पहा. इथं पहिल्यांदा हा फेज डिफरन्स 0 A1 + A2 येतं आणि जर त्या दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर 2A घेतो आपण आणि जर पाय असेल दोघांमधला फेज डिफरन्स म्हणजे आउट ऑफ फेज, हे पाहे इथं इन फेज आणि हे आउट ऑफ फेज, तर या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड येतं A1 - A2. इथं मॅग्निट्यूड घेतली आहे. मॅग्निट्यूड म्हणजे मॉड्युलस मॉड ऑफ A1 - A2 असं लिहिलेलं आहे. मॅग्निट्यूड घ्यायची आहे मोठ्यातून छोटं वजा करून आणि दोघांची व्हॅल्यू जर सेम असेल तर ॲम्प्लिट्यूड 0 येतो. म्हणजेच आपल्याला याच्यात काय सांगता येईल, जर ते इन फेज असतील तर इंटेन्सिटी मॅक्सिमम असते आणि ती एवढी असते, आणि आउट ऑफ फेज असेल तर इंटेन्सिटी मिनिमम असते आणि ही एवढी असते, आणि दोघांचं सेम असेल ॲम्प्लिट्यूड तर 0 असते. तर अशा प्रकारे हे तुम्ही नोट्स पुस्तकामध्ये जे दिले तसेच लिहून काढले तरी चालेल आणि याचा अभ्यास करा. याच्यात काही शंका असेल, काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.